जिल्ह्यात विरोधी पक्षाची मी एकमेव आमदार आहे, काँग्रेसची आमदार, बाकी सगळे भाजपचे आमदार सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलत नाही। म्हणजे तुमची बाजू संसदेत किंवा विधानसभेत मानणार कोण? कारण का ते घाबरतात, हुकुमशाही सरकार आहे। तर लोकांची बाजू विधानसभेमध्ये मांडायला राहिलाय कोण? तर सगळे भाजपमध्ये आहेत आणि माझ्या नावाने पण अफवा पसरवतात की मी पण जाणार, पण माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि माझ्या रक्तात काँग्रेस काय आहे? माझे वडील काँग्रेसमध्ये आहेत म्हणून नाही, कारण का मी सर्वधर्म समभावामध्ये विश्वास करते, मी गोरगरिबांमध्ये विश्वास ठेवते, मी सामान्य ग्रामस्थांमध्ये विश्वास ठेवते, मी कामावर विश्वास ठेवते, मी लोकशाहीत विश्वास ठेवते, मी संविधानात विश्वास ठेवते, म्हणून मी काँग्रेस सोबत आणि मी ईडीला भिडते। कारण का माझ्याकडे कारखाना नाही आहे, माझ्याकडे संसार नाही, नशीब शिंदे सारख्या त्या ह्याच्यात पडले नाही, म्हणून मला ईडीची काय भीती? मी दिल खुलासपणे बोलणार बीजेपीच्या विरोधात आणि मोदींच्या विरोधात। आणि का नाही बोलावं? की मी ज्या पद्धतीत तुमचा विश्वासघात केलाय, गेले 10 वर्ष तुमच्या बरोबर खेळते की आम्ही हे करू, 15ला जमा झाले वाटतं तुमच्या खात्यात। दादा तुमच्या खात्यात जमा ना 15ला जमा झाले ना, वर्षाला 2 कोटी रोजगार मिळाले। सांगा कोणाला मिळाली का नव्हती? दादा तुला मिळाली ना? महागाई कमी झाली, उलट सिलेंडरचे भाव वाढत गेले, आता मात्र 2 दिवसात कमी होतील निवडणूक आयोग। परत अशी खेळली, किती खेळणार तुमच्यासोबत? अजून किती विश्वास? काय दादा तुम्ही खूपच असते, तुमच्या याच्यात 30 लाख जमा झाले, अजून किती विश्वासघात करणार आपल्या? राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।